नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मी तुषार कोल्हे. आज आपण तुम्हाला साखरपुडा समारंभ आपण 3 PhD फाईल तुम्हाला दिलेल्या आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल अशा पद्धतीने तुम्ही पण आपल्या जे काही PC फोटोशॉप यामध्ये तुम्ही एडिट करून अशा पद्धतीने PhD फाईल बनवू शकता. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला जो काय पासवर्ड असतो तो व्हिडिओमध्ये देत असतो. त्यामुळे कुणीही कमेंट करू नका. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला. पूर्ण बघितल्यानंतर आपल्याला पासवर्ड 100% व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे कशावर आपण बनवला आहे. आणि फाईल आपल्या जे काय आहे ते आपण Google ड्राईव्हच्या लिंकच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे फाईल डाउनलोड करण्यास तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही कशा पद्धतीने आपली जी काय फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करतात आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. जर तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलवर तर तुम्हाला माहिती नसेल तर फाईल कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट करतात ते तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या. चला मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण चालू करूया. मित्रांनो, आज आपण तुम्हाला 3 PhD फाईल दिलेल्या आहे. सर्वप्रथम आपण त्या तिन्ही फाईल आपण फोटोशॉप या ॲपमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवतो आहे. तर ओपन कशा पद्धतीने करायचे, फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 3 आपल्या जे काय PhD फाईल आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जातील. सर्वप्रथम मी तिन्ही फाईल आपल्या फोटोशॉपमध्ये ॲड करून घेतो. ॲड करण्यासाठी PhD फाईलवर तुम्हाला डबल क्लिक करायचे. PhD फाईलवर डबल क्लिक केल्यानंतर ती PhD फाईल फोटोशॉपमध्ये ओपन होईल. ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आपली PhD फाईल भेटेल. फाईलची साईज थोडी मोठी असते, त्यामुळे आपली जी काही फाईल आहे ती फोटोशॉपमध्ये ॲड होण्यास आपल्याला थोडा वेट करायचा आहे. वेट केल्यानंतर आपण तिन्ही फाईल फोटोशॉपमध्ये ॲड करून घेऊ. मग तुम्हाला मी आपली जी काही फाईल आहे ती कशा पद्धतीने एडिट केलेली आहे ते तुम्हाला मी प्रॉपर सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. अशा पद्धतीने तिन्ही आपल्या फाईल ओपन झालेल्या आहे. आता सर्वप्रथम आपण ही फाईल बघू. ही फाईल कशा पद्धतीने क्रिएट केलेली आहे ते तुम्हाला मी सांगतो. ही फाईल आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार बनवली आहे. म्हणजे कस्टमरने आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन दिलेली होती, त्यानुसार आपण डिझाईन केलेली आहे. आता या डिझाईनमध्ये आपण एक नंबर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप करून दिलेला आहे. सर्व ग्रुप करून दिलेले आहे. आता ग्रुप कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, Ctrl G दाबायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप करू शकता. आता 1 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड आपण कशा पद्धतीने बनवलं आहे ते त्या ग्रुपमध्ये सर्व ॲड करून दिलेलं आहे. लेअर अशा पद्धतीने सर्व लेअर आपण त्या ग्रुपमध्ये ॲड केलेले आहे. अशा पद्धतीने टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे. आणि व्हाईट कलर घेऊन आपण टेक्स्चर अप्लाय केलं. टेक्स्चरची ऑपेसिटी थोडी 50च्या आसपास तुम्हाला करायची आहे. केल्यानंतर अशा पद्धतीने ते बॅकग्राऊंड आपलं क्रिएट होतं. क्रिएट झाल्यानंतर आपल्याला इथं नावं दिलेलं आहे. 1 नंबर ऋतिक आणि 2 नंबर गीतांजली अशा पद्धतीने तुम्हाला फोल्डर भेटून जातील. त्यावर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला कोणतीही पण फॉन्ट म्हणजे फॉन्ट आपल्या चॅनल ऑलरेडी आलेले आहे. ही सर्व मराठी फॉन्ट आहे. यासाठी तुम्हाला कोड काढण्याची गरज नाही, टाईप करून दाखवतो. आता नोटपॅड आहे हे तुमचं आपलं कॉम्प्युटरमध्ये किंवा PCमध्ये नोटपॅड असतं. नोटपॅड ओपन करायचं आहे तुम्हाला. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला नोटपॅडमध्ये टायपिंग करून घ्यायची. टायपिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग करून दाखवली आहे. या पद्धतीने तुम्हाला आपलं जे काही नोटपॅड आहे त्यामध्ये टायपिंग करून घ्यायची. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एवढं कॉपी करून दाखवतो. आता आपल्याला यायचं आहे क्रोमो आल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं ऑल फॉन्ट कन्व्हर्टर. 1 नंबरच्या वेबसाईटवर आल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला पेस्ट म्हणायचं आहे. इथं तुम्हाला बघू शकता कन्वर्ट टू श्रीदेव. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही श्रीलिपीमध्ये टायपिंग आहे ती अशा पद्धतीने तुमची कॉपी होईल. इथून तुम्हाला कॉपी करायची आहे टायपिंग अशा पद्धतीने. आणि आपल्याला जिथं श्रीलिपीचे फॉन्ट आपण अप्लाय केलेलं आहे तिथं तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि मराठी फॉन्टसाठी तुम्हाला Google इनपुट टूल हा ऑप्शन तुमचा सिलेक्ट पाहिजे, त्यामुळे तुम्हाला मराठी टायपिंग करण्यास सोपी होते. आता या Google इनपुट टूल हा ऑप्शन तुम्हाला आपलं क्रोमो गेल्यानंतर तुम्हाला ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपलं PCमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ते अप्लाय करून घ्यायचं आहे तुम्हाला. तेव्हा तुम्हाला आपलं जे काय मराठी टायपिंग करतो तुम्हाला अप्लाय करता येईल. अशा पद्धतीने 1 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे. 2 नंबर आपण ऋतिक म्हणजे जे काही नवरदेवाचं नाव असतं ते त्या ग्रुपमध्ये तुम्हाला प्रॉपर अप्लाय करून दिलेलं आहे. 3 नंबर गीतांजली
सर्व फोल्डर तुम्हाला दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतीही PNG अप्लाय करण्यासाठी ग्रुपवर जायचं आहे. ग्रुपवर गेल्यानंतर प्रॉपर आपण ग्रुपमध्ये अप्लाय करून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेक्स्ट आपल्याला दिसणार नाही. तर ग्रुप करण्यासाठी तुम्हाला इथं सुद्धा खाली सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, इथं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, बघू शकता इथं ग्रुपचं. अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप करू शकता. फक्त याच्यावर क्लिक करायचं, आपल्याला जो पण ग्रुप तयार करायचा आहे अशा पद्धतीने याच्यावर क्लिक केल्यानंतर ग्रुप तयार होतो. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप झालेला आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पा फोटो आणि आपलं जे काय टेक्स्ट आहे श्री गणेश आहे ना, मग हे टेक्स्ट फोल्डर अप्लाय करून दिलं आहे गणपती बाप्पाचं. त्यानंतर अशा पद्धतीने PNG अप्लाय केलेली आहे. त्यानंतर ससनी निमंत्रण आणि आपण जे काही कळस PNG अप्लाय करतो ते अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर साखरपुडा अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुपला डायरेक्ट नावच दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. डायरेक्ट आपण मराठी फॉन्ट आहे आणि हा आपलं जे काही श्रीलिपीचा फॉन्ट आहे तो तुम्हाला इथं आता कोड काढण्याची गरज आहे. त्यानंतर निमंत्रण अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप करून दिलेलं आहे. आता इथं पण तुम्हाला आता इन्फिनिटी फॉन्ट आहे, त्यानंतर हे श्रीलिपीचे फॉन्ट आहे, याला तुम्हाला कोड काढण्याची गरज आहे. कोड आपण श्रीलिपीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने कोड काढायचं आहे ते तुम्हाला मी ऑल फॉन्ट कन्व्हर्टर ॲपमधून तुम्हाला कॉपी आणि इथं डायरेक्ट आल्यानंतर पेस्ट म्हणायचं आहे. तुमचं जे काही नाव आहे ते आपल्या होऊन जाईल. त्यानंतर पुढं आपण कार्यस्थळ त्यामध्ये पण आपण श्रीलिपीचे फॉन्ट दिलेले आहे आणि अशा पद्धतीने आपली 2 नंबरची PhD फाईल अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेली आहे. यासाठी तुम्हाला सर्व डाटा मी तुम्हाला दाखवलाच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग करून घ्यायचं आहे. सर्व डाटा टाईप केल्यानंतर तिथं फक्त अप्लाय करून घ्यायचं आहे. आता ही झाली 2 नंबरची PhD फाईल. आता 1 नंबरची PhD फाईल आपण बघू. आता 1 नंबरची PhD फाईल तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये आपण मग सॉलिड कलर घ्यायचा आहे. सॉलिड कलर कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, इथं क्लिक करायचं. इथं तुम्हाला 1 नंबरलाच ऑप्शन आहे सॉलिड कलर. अशा पद्धतीने तुम्ही सॉलिड कलर घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एक टेक्स्चर घ्यायचं आहे. आपलं Pinterest ॲप्लिकेशनमधून टेक्स्चर घेतल्यानंतर त्याला इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला. अशा पद्धतीने इफेक्ट दिल्यानंतर त्याला ऑपिसिटी 21च्या आसपास तुम्हाला करायची आहे. केल्यानंतर पुढं आपण अशा पद्धतीने पट्टी ॲड केलेली आहे, ती पण तुम्हाला 1 नंबरच्या ग्रुपमध्ये म्हणजे आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे त्यामध्ये ॲड करून दिलेले आहे. त्यानंतर बाप्पा, गणपती बाप्पांचं नाव आणि गणपती बाप्पांचा फोटो. त्यानंतर नाव म्हणजे आपण चिरंजीव आणि चौका अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुपमध्ये अप्लाय करून दिलेले आहे. म्हणजे आपलं जे काही नवरदेवाचं असतं नाव आणि नवरीचं जे काही नाव असतं ते ग्रुपला आपण नावं दिलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करून घ्या. तर अप्लाय करण्यासाठी आपण मराठी फॉन्ट दिलेला आहे, तुम्ही बघू शकता मराठी फॉन्ट आहे. तुम्हाला यासाठी कुठल्या प्रकारचा कोड काढण्याची गरज नाही. तुम्ही सिम्पली मराठी टाईप करतो त्या पद्धतीने तुम्हाला टायपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर हे इन्फिनिटी फॉन्ट दिलेलं आहे, हे पण मराठीच आहे 52 फॉन्ट. इथं तुम्हाला फक्त तारीख आणि वार आणि वेळ इथं तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. कार्यस्थळ म्हणजे आपलं जे काही ठिकाण आहे तिथं तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय केल्यानंतर इथं तुम्हाला पत्ता पूर्ण टाकायचा आहे. हे सर्व मराठी फॉन्ट आहे. निमंत्रणमध्ये तुम्हाला 9 नावं अप्लाय करून दिलेलं आहे आणि आपण अशा पद्धतीने हे सुद्धा इन्फिनिटी फॉन्ट आहे. तुमच्याकडे जर इन्फिनिटी फॉन्ट असेल तर तुम्ही इथं अप्लाय करून घ्या. अशा पद्धतीने निमंत्रणमध्ये म्हणजे आपण ग्रुप करून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त ग्रुप ओपन करायचं आहे. ग्रुप ओपन केल्यानंतर तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे आणि आपलं टायपिंग करून घ्यायची आहे. टायपिंग केल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने टायपिंग करून डिझाईन बनवता येईल. साईडनं आपण अशा पद्धतीने PNG दिलेलं आहे, त्याला सुद्धा आपण इफेक्ट मारलेला आहे. स्क्रीन इफेक्ट टाकलेला आहे, त्याच्यात एक लेन्स मारलेली आहे, त्याला स्क्रीन इफेक्ट टाकलेला आहे. ऑपिसिटी 70च्या आसपास तुम्हाला ठेवायची आहे. परत इथं खाली पण PNG अप्लाय केलेली आहे, तुम्ही बघू शकता. डिझाईनमध्ये सर्व आपण एडिटेबल दिलेलं आहे आणि प्रॉपर आपण PhD फाईलमध्ये प्रॉपर दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघू नका. आणि आपला जो काय पासवर्ड आहे 803226 1 नंबरचा पासवर्ड. त्यानंतर पुढं आपण फायनल अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन भेटून जाईल. तुम्ही बघू शकता. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. आणि आपण प्रॉपर एडिटेबल दिलेलं आहे, झूम करू शकता. प्रॉपर आपण PNG अप्लाय करून दिलेलं आहे. आता तुम्ही जर प्रिंटसाठी तुम्हाला जर डिझाईन बनवायची असेल, तुम्ही साईज कशा पद्धतीने घेऊ शकता ते तुम्हाला एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी साईज घेऊन दाखवतो. इथं आल्यानंतर तुम्हाला विड्थ 8.5 टाकायची आणि हाईट अशा पद्धतीने रिझोल्युशन 300 पद्धतीने तुम्ही आडवी साईज सुद्धा करू शकता. आणि उभी करायची असेल
अशा पद्धतीने तुम्हाला प्रिंटसाठी डिझाईन बनवायचं आहे. आता ही साईज आपण कमवून घेतो. आपलं जे काही कार्ड आहे त्याच्यावर आपण 4 पत्रिका छापत असतो, त्यामुळे त्या कार्डवर आपण 4 पत्रिका बसवतो. तुम्हाला अशा पद्धतीने प्रिंट करणार असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साईज घेऊ शकता. जर तुम्हाला उभी पत्रिका बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साईज घेऊ शकता. जर आडवी बनवायची असेल तर अशा पद्धतीने लग्न पत्रिकासाठी जे कार्ड बनवतो जसं तुम्हाला जर छापायचे असेल तुम्ही अशा पद्धतीने छापू शकता. ही साईज आपण प्रिंटसाठी वापरू शकतो. आता यासाठी ही सुद्धा आपण प्रिंट करू शकतो, पण ही प्रिंट करण्यासाठी तुम्हाला कार्डवर 2च पत्रिका बसवेल, त्यामुळे तुम्हाला कार्डवर 4 पत्रिका बसवायची असेल तर तुम्हाला प्रॉपर साईज घ्यावा लागेल. त्यामुळे तुम्ही साईज जर आधी घ्या त्यानंतर डिझाईन बनवा. तुम्हाला कळालंच असेल आपली जी काही साईज आहे ती कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला प्रिंटसाठी डिझाईन बनवायची असेल तुम्हाला प्रॉपर साईज घ्यावा लागते. जर सोशल मीडियासाठी तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही नॉर्मल कोणतीही साईज घेतली तरी चालते, पण प्रिंटसाठी तुम्हाला प्रॉपरच साईज घ्यावा लागते. 3 नंबरची PHD फाईल तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन दिलेले आहे. आता आपण या डिझाईनमध्ये डार्क पॅटर्नमध्ये अप्लाय केलेले आहे, म्हणजे आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे ते डार्कमध्ये अप्लाय केलेलं आहे. 2 नंबरचा पासवर्ड 26 32 80 अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला आपण बॅकग्राऊंडमध्ये सर्वप्रथम एक आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे डार्क पॅटर्नमध्ये. त्यानंतर अशा पद्धतीने खालून एक शेप अप्लाय करून दिलेला आहे, त्याला ओव्हरले इफेक्ट मारायचा आहे तुम्हाला. त्यानंतर आता ही PNG तुम्ही कशा पद्धतीने क्रिएट करू शकता. पाठीमागं अप्लाय केलेले तुम्हाला हे नावं तुम्हाला कॉपी करायची 1 2 3 4 हे नाव तुम्हाला कॉपी करून ग्रुप करायचं आहे. ग्रुप केल्यानंतर राईट क्लिक करून मर्ज ग्रुप म्हणायचं आहे. मर्ज ग्रुप केल्यानंतर ते तुम्हाला त्या खाली आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे त्यामध्ये घ्यायचं आहे. घेतल्यानंतर त्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर ऑपेसिटी 32च्या आसपास तुम्हाला करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पाठीमागलं टेक्स्चर आहे ते अप्लाय होऊन जाईल. तुम्हाला मी सांगतो. अशा पद्धतीने तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर Ctrl+G मर्ज ग्रुप म्हणायचं आहे. मर्ज ग्रुप केल्यानंतर अशा पद्धतीने सिलेक्ट झालेलं आहे. त्याला आपल्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर ऑपेसिटी थोडी कमी करायची आहे. अशा पद्धतीने झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर इथं तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. सिलेक्ट म्हणायचं आहे. आता ही प्रॉपर दिसत नाही, तुम्हाला यासाठी मास्क लावायचे आहे. मास्क लावल्यानंतर ब्रश घ्यायचा आहे. 1 नंबरचा सॉफ्ट राऊंड ब्रश घेतल्यानंतर झूम म्हणायचं आहे. अशा पद्धतीने साईडने इरेज करायचं आहे त्याला. तुम्ही बघू शकता प्रॉपर दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे नाव तुम्हाला कॉपी करून पाठीमागं अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं अप्लाय होऊन जाईल. आता तुम्हाला सांगण्यासाठी मी तुम्हाला दाखवलं आहे कशा पद्धतीने आपण अप्लाय केलेलं आहे ते नाव. 1 नंबरच्या ग्रुपमध्ये टेक्स्ट म्हणजे नवरदेवाचं नाव अप्लाय केलेलं आहे. 2 नंबरच्या ग्रुपमध्ये नवरीचं जे काय नाव अप्लाय केलेलं आहे. आता ही डेमो डिझाईन तुम्हाला दिलेली आहे. हे टेक्स्ट आपण डिझाईन आपण हे घेतलेली आहे, म्हणजे आपण शॅम्पल घेतलेलं आहे, त्यानुसार आपण डिझाईन बनवली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ग्रुपला आपण नाव देत असतो. नाव देण्याचा एवढाच फायदा आहे की जे आपलं जे काही टेक्स्ट आहे ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे त्याला आपल्याला प्रॉपर कळेल कुठं डिझाईनला अप्लाय केलेलं आहे ते. त्यानंतर गणपती बाप्पांचा फोटो अप्लाय करून त्याच्यावरलं टेक्स्ट अशा पद्धतीने ग्रुपमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर साखरपुडा अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप केलेला आहे. ग्रुपला नंतर आपण ही पट्टी ॲड केलेली आहे. शेप घ्यायचा, अशा पद्धतीने तुम्ही क्लिक करू शकता. शेप केल्यानंतर ओव्हरले इफेक्ट दिलेलं आहे त्याला. अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. ओव्हरले करायचं, थोडं ऑपेसिटी कमी, अशा पद्धतीने तुम्ही शेप अप्लाय करू शकता. इथे एक्झाम्पल तुम्हाला शेप कशा पद्धतीने क्रिएट केलेलं आहे ते दाखवलं आहे. त्यानंतर 8 नंबरच्या ग्रुपमध्ये हे नाव तुम्हाला दिलेलं आहे. प्रॉपर तुम्हाला दिलेलं आहे टेक्स्ट. आपण साखरपुडा समारंभ त्याला आपण इफेक्ट दिलेला आहे. टेक्स्चरसुद्धा आपण अप्लाय करून दिले आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर ग्रुपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एक गोल शेप अप्लाय करून दिलेला आहे. त्याला स्ट्रोक अशा पद्धतीने अप्लाय केलेलं आहे. त्याला पण आपण टेक्स्चर अप्लाय करून दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला डिझाईनमध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी आपण ॲड करून दिलेल्या आहे.
तुम्हाला फक्त जे काही नवरदेवाचं नाव आणि त्या पुढले आपल्याला नाव बदलून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला तारीख, वेळ, दिनांक हे सर्व तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. विवाहस्थळ इथं तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे. आता हे आपण श्रीलिपीचे फॉन्ट दिलेलं आहे, याला तुम्हाला कोड काढावा लागणारच आहे. इथं सुद्धा तुम्हाला कोड काढावा लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डार्क पॅटर्नमध्ये डिझाईन अप्लाय करून दिलेले आहे. ग्रुपला आपण डायरेक्ट नाव दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कोणताही ग्रुप बघायचा असेल त्या ग्रुपवर फक्त आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एडिट म्हणायचं, प्रॉपर एडिट होऊन जाईल तुमचं. अशा पद्धतीने डार्क पॅटर्नमध्ये डिझाईन आपण अप्लाय केलेले आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने डिझाईन झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मी 3 PHD फाईल दिलेले आहे. आता PHD फाईल सेव्ह करण्यासाठी तुम्हाला फाईलवर जायचं आहे. 3 नंबरचा पासवर्ड 4020 तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. PHD फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह ॲजचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला. तिथं PHD सेव्ह म्हणायचं आहे, तुम्हाला फाईलला नाव द्यायचं आहे आणि सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कमी MB मध्ये तुम्हाला सेव्ह करायचे असेल इथं 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. त्यावर आल्यानंतर ओरिजिनल इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला फॉर्मॅट आपलं JPG करायचं आहे. इथं तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हणल्यानंतर आपल्याला ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला फाईल सेव्ह करायची आहे इथं तुम्हाला फाईलचं नाव टाकून घ्यायचं आहे. फॉर्मॅट तुम्ही बघू शकता आणि सेव्ह म्हणायचं आहे. इथं तुम्हाला फाईल कमी MB मध्ये आपली जी काही फाईल असते ती इथं तुम्हाला सेव्ह होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण 3 फाईल तुम्हाला दिलेल्या आहे. या फाईल तुम्हाला कशा पद्धतीने आवडल्या कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला. पासवर्ड व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे कुणीही पासवर्डविषयी कमेंट करू नका. व्हिडिओ न स्किप करता तुम्ही बघा, तुम्हाला पासवर्ड 100% भेटून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा तुमच्या भावाचा चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.